सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन ब्लॉगमध्ये. तर गरमी भयानक आहे. माझी काय अवस्था खराब खूप आहे. गरमी एवढी आहे की आता वाजले 9:45 वाजलेत. आजची लेटेस्ट खबर तुम्हाला सांगत आहे काय झालेलं आहे, कुठे गेले म्हणजे जावाई बापू आणि पिलूला घेऊन गेलेले आहेत. कारण खूप झालेलं आहे त्यामुळं का नाही आज काय पण म्हटलं तुम्ही काढा. कारण माझी ऑलरेडी तब्येत ठीक लागना आणि बेस हॉस्पिटलमध्ये गेले पिलूला घेऊन. पिलूला डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट करायला. आणि काल मीना मावशींचा फोन आला होता, त्यावेळी त्यांना सांगितलं होतं मी की मावशी असंच आहे, तर मुलांचं काही करू नकोस, ॲडमिट करते तर करून टाक म्हणून सांगितलेलं. तर मी तेच म्हणत आहे, गरमी खूप आहे. तर तुम्ही बघू शकता दिल्लीचं टेम्परेचर किती आहे. गायीनं बटणं तोडलेत ना माझी, तोडलेत बटणं. तोडती काय करू, इथलं नाही तोडलं, इथलं पण हाय, इथलं तोडलंय बघा. हाय वाटतं आहे, खालचं तोडलेलं आहे, खालचं आहे सेकंड, खालून सेकंड. तर का नाही काय सांगू कळना झालंय. गेलेत हॉस्पिटलला गेलेले आहेत तुमचे जावई बापू घेऊन बेस हॉस्पिटलमध्ये. बेस हॉस्पिटल किती मोठं आहे बघा, मी कधीच बघितलेलं नाही. आणि मला म्हटले तू जा घेऊन, मला काही टाइम देणार नाही, तू जा. कारण ती युनिट नाही की मी जाऊ पळून येऊ. तर गरमी एक अजीबशी भयानक व्हायला लागली, म्हणजे काय म्हणजे श्वास फुलायला लागली, इतकी भयानक गरमी आहे दिल्लीला. तर काय रात्री 8 वाजता मी दरवाजा खोलून का नाही ती ही सुपलं घ्यायचं होतं मला बाहेरून. आज तुला ना खालची फरशी आणि चेहरा असा, आत कूलर बिलर लावून थंड तरी ठेवतो, पण बाहेरची खूप हालत खराब आहे, त्यामुळं तब्येत खराब आहे. आणि मी म्हटलं बेस हॉस्पिटलला मी काय जाऊ शकणार नाही, कारण मला माहित नाही. तुम्हीच बघा, थोडीशी झलक तुम्हाला बघायला भेटेल किती भयानक, किती मोठं बेस हॉस्पिटल आहे. नुसतं वाचून बोर्डच थकायचं आहे की कुठल्या वॉर्डमध्ये जायचं, कुठं जायचं, कुठलं सांगते. बेस हॉस्पिटल इतकं मोठं आहे ना, मी काय सांगू, इतकं भयानक आहे. मग मला ते काय करणार आहे तुम्ही बघा, तुम्हाला कळेल. तर जावई बापू गेलेत आणि पिलू दिसते चेहऱ्यावर हसता, पण आज प्रॉब्लेम आलेला आहे. ब्लड रिपोर्ट आलं ना, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल माझं आणि पिलूचं ब्लड आणि एक्सरे झाले, दोघींचे झालेत एक्सरे आणि दोघींचे ब्लडचे त्यावेळी व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला खोटं कोणाला वाटत असेल तो व्हिडिओ बघा तुम्ही, तुम्हाला कळून जाईल की काय म्हणते. ती रिपोर्ट आलेली. मग ती रिपोर्ट मी 2-3 दिवस घेऊनच गेली नाही. बेस हॉस्पिटलला आम्हाला सांगितलेलं की बारक्या बाळांचं हे असेल डॉक्टर तिथं दाखवा. तर म्हणजे ह्या डॉक्टरचं म्हणणं होतं इथं काय नाही, एवढी फॅसिलिटी नाही, म्हणजे इमर्जन्सीला ठेवलेलं आहे इथं इमारतीत. पण बेस हॉस्पिटलमध्ये प्रत्येक वेळी ती म्हणतात की तिकडं जावा. मग काय झालं, मी नेलं नव्हतं बारक्या बाळाच्या हॉस्पिटलमध्ये. आणि म्हणजे ती एक्झाम चाललेत मुलांचे, एक दिवस आड करून लगेच एक्झाम आहे, त्यामुळं पिलूला चालाय पण येणं झाली, अशी अवस्था झालेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, तुम्हाला बोलते पुढच्या म्हणजे भागात काय आहे. ती डॉक्टरांनी का माझ्यावर लय खवळले.
ऐसा एक्टिंग करती जैसे मैं कुछ देख रही हूँ। हाँ वहाँ कितना अच्छा है वहाँ। हेलो आप सभी कैसे हो? पापा देखो देखो हम यहाँ पे आए हैं। आप गेस करके हमको कमेंट में बताना हम कहाँ पर आए हैं। क्या लगा? ये आपका है, ऐसे पकड़ते हैं यहाँ। ये जाएगा अपलोडिंग पे। तो पापा हंस रहे हैं, आज पहली बार बातें किया है। आप सभी देख सकते हैं यहाँ पे एसी वगैरह लगा है, बहुत मज़ा आ रहा है। ये हमारी फाइल है और यहाँ पे आप गेस करना हम कहाँ पर आए हैं। हाँ हम किस मेडिकल चुप हो जाएगा। नहीं पापा कुछ नहीं कह रहे, आप ध्यान मत देना। हम मेडिकल रिपोर्ट के लिए आए हैं, हॉस्पिटल में आए हैं। हाँ देखा, यहाँ पे थोड़ा सा फ्लैश बढ़ रहा है। अच्छा है, तो अभी हमें टाइम हो गया, तो हम शिफ्ट होके थोड़ी पास वाली जगह में बैठ चुके हैं। अच्छी चेयर है यहाँ पे और हम यहाँ पे बैग लेके बैठे हैं। सब पेशेंट नहीं देखो पापा कैसे देख रहे हैं। पापा हंस रहे हैं, यहाँ पे सारे पेशेंट वगैरह बैठे हैं। क्या चुतले का जैसे खड़ी होगी। अरे फोटो खींचो वीडियो नहीं है? फोटो खींचो वीडियो नहीं। वो आगे तुम ऐसे देखते। तर माझ्याबरोबर म्हणजे डॉक्टर इथले का खवळले. मी 3-4 दिवसानंतर मी स्वतः गेली नाही का गावीला घेऊन, त्यावेळी ती रिपोर्ट मी घेतलं आणि डॉक्टरपाशी गेली माझं आणि पिलूचं. तर त्यांनी सांगितलं की तू पण बेस हॉस्पिटलमध्ये जा, पण बारक्या बाळाला तुम्ही नेलं नाही का, तुम्ही म्हणजे माझ्यावर लई खवळलं ती. आपको ये से मी म्हणलं एक्झाम आहे म्हणून मुलगी गेली, तर म्हणलं ब्लड चेक का केलंय, त्यात काही ना काही इफेक्ट आहे म्हणून तर राऊंड लावून दिलं की तुम्ही बेस हॉस्पिटलमध्ये मुलगीला पटदिशी न्या जावा, आणि ती पण बारक्या मुलांच्या डॉक्टरापाशी. तर पेशल आम्ही नेलं बेस हॉस्पिटलमध्ये, त्यांना दाखवलं. ती म्हणते डॉक्टर की 48 तास हिला वापरा द्यायला लागल आणि ठेवायला लागल ॲडमिट करून, 48 तासानं बघू. तर हिला वापरा वगैरे दिला आणि वापराची मशीन घरीच आणलेली आहे आपण. इथून डॉक्टर मला खवळले. मग घरून तिथं गेल्यानंतर मग ही फिरत होते, संध्याकाळी 3 वाजता आले. तर तिथंच होते, ॲडमिटच करायचं होतं. डॉक्टर म्हणले की ॲडमिट, काही औषध गोळी दिली नाही, इथलेनच दिलेलं औषध गोळी. मग काय केलं, तिथं थांबून सगळीकडं वाढ वगैरे बघितलं आणि तयार पण झाले. मी हिला समजून सांगितलं, पिलू रडत होती माझा पेपर आहे, मी नको मम्मी नाही, मुझे कुछ नहीं हो रहा, मैं आ रही हूँ. मी तरी पण म्हटलं बाळा नको, जास्त कमी होईल, नको येऊस तू तिथंच थांब. तर तिनं का नाही विचार केला, ठीक आहे. आणि मग का नाही गायू
किती माणसं आहेत बघा. ती नुसतं तुम्हाला बाहेरची झलक दाखवली तर एवढी मोठी म्हणजे बिमारीची माणसं आहेत, खूप वेगवेगळ्या बिमारीची माणसं आहेत तिथं. आणि गायूला मग तर वापर. आणि आम्ही डॉक्टरला विचारलं, ह्यांनी जाऊन मी म्हटलं काय काय करायचं आहे ते पिल्लूला विचारा. मग जाऊन विचारलं, डॉक्टरला भेटून विचारलं की ते बाळाला माझ्या काय काय झालं हे सांगा मला व्यवस्थित. ह्यांना तर कळतं रिपोर्ट, पण तुम्ही काय ट्रीटमेंट करणार. तर ती म्हटले की काय नाही, वापारा देऊन आम्ही 48 तास ठेवायचं, वापारा द्यायचा आणि तिचं बघायचं कप वगैरे झालंय म्हणले. आणि 48 तासपर्यंत आम्ही बघणार व्हायरल झालेला आहे. तर हे मला फोन करून आले, जय हो बघ फक्त वापारा देणार, काही नाही. मग तुला पण गायूला पण आणि पिलूला पण राहायला लागेल. मग गायू कुठं बाथरूम मध्ये यूज करणार, कुठं बारकं बाळ दुसऱ्या कोण आजारी जास्त असेल त्याला हात लावणार, चाटणार. सोनू दे का मोबाईल, वगैरे तर हात चाटणार वगैरे. मग त्यासाठी स्टोरेज जास्त होते ना मोबाईल मध्ये, त्यामुळे स्टॉप झाला व्हिडिओ. आणि त्यामुळे ना विचार केला, डॉक्टरने व्यवस्थित विचारलं की 2 दिवस बघतो आम्ही घरी वापर वगैरे देऊन, जर नाही कमी झालं मग न्यायचं. आणि पेपर आहे पिलूचं, पेपर चालले. पिलू थांब ना, माझे पेपर आहेत, मला नाही थांबायचं इथं, बाद मी आकी ऍडमिट होऊन घे म्हणून घरात जाऊन असे दाखवून आलेत. आता काय सांगायचं मुलांचं. माझं तर एवढं होतंय, मी अंगावच काढायला लागले, गोळ्या औषध खाते, उठते करते. पण मुलांचं कसं व्हायला लागलंय, पिलूला झालं की पिलूला चिटकून असते गायू, ठीक आहे. पप्पा येस्तवर पिलूला जास्त असते, कारण शाळेतून आली की तिथं जाते आणि पिलूचा जीव उचलना झाला. एवढी परेशान आहे पिलू, त्यात का नाही. मग ती खूप त्रास व्हायला लागलाय तिला, म्हणून गायूला होईल म्हणून आम्हाला भीती. मग ती डॉक्टर म्हणले काय नाही, 48 तास नुसतं वापारा देणार, सलाईन वगैरे काही नाही. मग ही तुमच्या जवळ बापू म्हटले ठेवून काय फायदा, आपल्यापेक्षा वापरायची मशीन आणलेली आहे, आपण देऊ. कारण का मी ड्युटीवर जाणार, माझं सकाळचं खूप लवकर टायमिंग आहे, मी सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये. आणि सोनूला कोण टिफिन करणार, ते बनवून काय पण आम्ही खाऊ. पण गायूचं कसं, गायू कुठं ना कुठं हात लावून चाटणार. त्यामुळं तिथं म्हणले बघू आपण, जर जास्तच असं काही असेल तर नक्कीच तिघीला पण ऍडमिट करून टाकतो. आणि मग गायू, पिल्लू आणि मला तिघीला तिथंच ऍडमिट करून टाकतो. मग बघू तिचं केअर कर. आणि 2 दिवस वापरा देऊ म्हणून घेऊन आले. शेवटी पिल्लूला घेऊन यायला लागले, ऍडमिट करायचं होतं तर घेऊन आले. आणि ती ही लिहून आणले वापरायचं. आणि 5 दिवसाचं औषध आहे तिथल्यानं दिलेलं, तिथं ऍडमिटचं सांगितलेलं. मग डॉक्टरने विचारून घेऊन आले, काय करायचं सांगा, मुलांचं असं असतं. तर चला मी सांगेन तुम्हाला. 2 दिवस ऍडमिट म्हणजे वापर आपण पण देऊन बघू, आहे ना. तर काळजी घ्या, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.